मंडळी, तर आज मी तुम्हाला मुगाची भेळ करून दाखवणार आहे. तर हे मूग मी रात्री भिजत घातले होते आणि आता उकडून घ्यायचे. थोडंसं गरम पाणी ओतायचं, याच्यात मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. छान शिजलेले मूग आता. तर आता हे मूग घ्यायचे उकडलेले, छान उकडले. इथं टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली, चाट मसाला घेतलाय आणि मीठ घेतलं. हे सगळं टाकून घ्यायचं चवीप्रमाणे. थोडासा चाट मसाला आणि मीठ थोडंसं, आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आता छानपैकी भेळ तयार झालेली. तुम्ही ह्याला फोडणी पण घालू शकता, पण अशीच खूप सुंदर लागते आणि पौष्टिक आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.